थांबा, घराबाहेर पडण्यापूर्वी हे एकदा नक्की ऐका, कारण आज रात्री महाराष्ट्रात जे होणार आहे ते गेल्या 25 वर्षात कधीच घडले नाहीये. हवामान खात्याचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि गंभीर इशारा आला आहे. पुढील 3 तासात राज्यात अवकाळी पाऊस सर्व रेकॉर्ड मोडणार आहे. आजची रात्र सर्वात भयानक असणार आहे. गारपीट, वादळी वारे आणि मुसळधार पाऊस एकत्र येणार आहे. ही बातमी हलक्यात घेऊ नका. हवामान खात्याकडून अवघ्या 5 मिनिटांपूर्वी एक अत्यंत गंभीर इशारा वर्तवण्यात आला आहे. आज रात्री महाराष्ट्राला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचं सांगण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून राज्यातील सर्व नागरिकांना तातडीचा इशारा देण्यात आला आहे. कारण आजचा दिवस हा मागील 25 वर्षांचे रेकॉर्ड मोडणार आहे. होय, हे ऐकताना अंगावर काटा येतो, पण हे सत्य आहे. महाराष्ट्रावर आज दुहेरी संकट आले आहे. बंगालच्या उपसागरातून एक कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातून दुसरा कमी दाबाचा पट्टा असे दोन्ही कमी दाब एकाच वेळी महाराष्ट्राच्या मध्यभागी एकत्र होऊन फुटणार असल्याचा अत्यंत अर्जंट इशारा देण्यात आला आहे. 120 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे वादळी वारे यात असल्याने वाटेत जे काही येईल ते उद्ध्वस्त होणार. झाडे मोडून पडतील, घरांची पत्रे उडतील, कच्च्या घरांच्या भिंती कोसळतील असे एक चक्रीवादळ मुंबईच्या दिशेकडून पुढे सरकत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 25 वर्षात जे दिसले नव्हते ते आज दिसणार आहे. एका मिनिटांच्या आत 25हून अधिक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना आधीच समोर आल्या आहेत. पुण्यात आणि सोलापूरमध्ये विजांचा तांडव सुरू झाला असून कमी दाबाच्या पट्टा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात हाहाकार उडणार आहे. काल पण बातमी देण्यात आली होती, पण लोकांनी ती हलक्यात घेतली. पण आता सावधान, पुढील 3 तासांनंतर भयंकर परिस्थिती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कारण अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंनी कमी दाबाचे पट्टे आता महाराष्ट्रात धडकणार आहेत. आज सकाळपासूनच त्याची सुरुवात झाली. त्यामुळेच हवामान विभागाने अतिशय धोक्याचा इशारा दिला आहे. पुढील 3 तास अत्यंत गंभीर स्वरूपाचे असणार आहेत. हे सांगताना मन गोठते. आज दुपारपासूनच 3 टप्प्यांमध्ये हे संकट महाराष्ट्रावर ओढवणार आहे. पहिल्या टप्प्यात 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत या 10 जिल्ह्यांमध्ये भयंकर गारांचा पाऊस पडेल. विजांचा कडकडाट होईल आणि पाठीमागून सोसाट्याचा वारा येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात बरोबर 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत अवकाळी पावसाचा तडाखा दुपटीने वाढणार आहे. कारण त्यावेळी अरबी समुद्राचा कमी दाबाचा पट्टा तीव्रतेने सक्रिय होऊन या 16 जिल्ह्यांवर गारांचा पाऊस इतका वाढणार आहे की तुम्ही कल्पना केली नसेल इतकी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. तिसरा आणि सर्वात भयंकर टप्पा रात्री 12 नंतर सुरू होणार आहे. यात शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये भयंकर चक्रीवादळासह विजांचा कडकडाट होऊन अक्षरशः मोठ्या गारांचे गोळे बरसणार आहेत. ही परिस्थिती गेल्या 25 वर्षांमध्ये कधीही निर्माण झाली नव्हती. इतकी भयंकर परिस्थिती आज निर्माण होण्याची शक्यता आहे. सकाळी याचा ट्रेलर अनेक जिल्ह्यांमध्ये दिसला आहे, त्यामुळे या बातमीला अजिबात हलक्यात घेऊ नका. हवामान विभागाच्या बैठकीत स्वतः मुख्यमंत्री उपस्थित होते आणि त्यांनी नागरिकांना 5 महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी धोकादायक जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाची रिमझिम सुरू आहे. काही जणांना वाटत असेल यात काय एवढं मोठं आहे, पण आता सावधान व्हा. आज सकाळीच 13 जिल्ह्यांत गारांनी दणका उडवला आहे. आता तुमच्या जिल्ह्याचा नंबर लागण्याची वेळ आली आहे. मोठे आर्थिक नुकसान आधीच झाले आहे. काल रात्री एकाच गावात 5 ठिकाणी विजा पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काल जे घडले ते फक्त ट्रेलर होता. आजची रात्र मात्र खऱ्या अर्थाने भयंकर असणार आहे. दुपारी 12 नंतर सगळे झोपल्यावर एक प्रचंड मोठे संकट येण्याची शक्यता आहे, ज्यात ताशी 120 ते 150 किलोमीटर वेगाचे वारे असतील. पुढचे 24 तास अत्यंत जीवघेणे ठरू शकतात, ज्यासाठी 20 जिल्ह्यांची रेड अलर्टची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक मराठी माणसाला 5 महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत, कारण संपूर्ण महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. तुमचा जिल्हा धोक्याच्या यादीत आहे का हे आत्ताच 2 मिनिटात समजून घेणं आवश्यक आहे. 20 जिल्ह्यांत तांडव होणार आहे, पण उरलेल्या 16 जिल्ह्यांतही निसर्ग आपले वेगळेच रूप दाखवणार आहे. आज मध्यरात्री बरोबर 12 वाजल्यापासून असे काही बदल होतील की तुम्हाला सावरण्याची संधीही मिळणार नाही. क्षणात पांढरे ढग तयार होऊन काळेकुट्ट ढग दाटतील आणि पावसाचे थेंब सुरू होतील. अवघ्या 3 ते 4 मिनिटात गारांचा मारा सुरू होईल. इतक्या वेगाने सोसाट्याचा वारा सुटेल. दोन्ही समुद्रांतील चक्रीवादळासदृश स्थिती आज रात्री एकमेकांना भिडणार असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
काल रात्री जर तुमच्याकडे विजा चमकल्या नसतील तर आजची रात्र तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. त्यामुळे आत्ताच सावधान व्हा. लक्षात ठेवा, जेव्हा फक्त पाऊस पडतो तेव्हा जास्त नुकसान होत नाही, पण जेव्हा वादळी वारा, ढगफुटी, चक्रीवादळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गारपीट होते तेव्हा भयंकर नुकसान होऊ शकते. त्यामुळे सरकारने दिलेल्या 5 सूचना पाळणे अनिवार्य आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा अलर्ट देण्यात आला आहे. आत्तापर्यंत कधीही असा इशारा दिला गेला नव्हता. गेल्या 25 वर्षात अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती आणि आता ती निर्माण होण्याची शक्यता आहे. हे ऐकताना मन हादरतंय. एरवी एकाच समुद्रात हालचाल असायची, पण आज पहिल्यांदाच दोन्ही समुद्रांतून एकत्रित संकट येत आहे. हा निसर्गाचा दुहेरी हल्ला आहे आणि हे अतिशय गंभीर आहे. दर 3 तासांनी परिस्थिती बदलत जाईल आणि मध्यरात्रीपर्यंत हे चक्र चालत राहणार आहे. तिसरा आणि सर्वात भयंकर टप्पा कोणत्या जिल्ह्यांसाठी आहे? तुमचा जिल्हा त्यात असेल तर आत्ताच सावधान व्हा. संध्याकाळी 6 ते 8 हा पहिला टप्पा असेल, ज्यात 8 ते 9 जिल्ह्यांमध्ये भयंकर नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसरा टप्पा रात्री 9 ते 1 वाजेपर्यंत असेल. तिसरा आणि सर्वात धोकादायक टप्पा रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत असेल. यात सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आता जिल्ह्यांची यादी पाहूया. सुरुवात होते छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या भागापासून. पुढच्या काही वेळातच या ठिकाणी पाऊस दनादन कोसळेल. आकाशात इतकी भीषण काळोखी दाटून येईल की दिवसा रात्र असल्यासारखे वाटेल. सुसाट सुटणारा वारा आणि विजांचा तांडव असा होईल की घराबाहेर पडणे धोकादायक वाटेल. 70 ते 80 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. घरांची पत्रे उडतील. विजांच्या कडकडाटाने जमीन हादरेल. गारांच्या प्रचंड माऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले उन्हाळी पीक मातीमोल होईल. शेतकऱ्यांसाठी ही केवळ आपत्ती नसून एक मोठी अग्निपरीक्षाच आहे. हे ऐकताना मन भरून येते. इतके कष्ट, इतकी मेहनत आणि एका रात्रीत सारे उद्ध्वस्त. संकट इथेच संपत नाही. विदर्भाची परिस्थिती यापेक्षाही भयंकर असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, वाशिम या ठिकाणी आजचे आणि उद्याचे 24 तास वातावरण पूर्णपणे पेटलेले असेल. गेल्या काही दिवसांपासून सहन केलेल्या भयंकर उकाळानंतर आता आकाशातून गारांचे गोळे पडण्याची शक्यता आहे. गारा केवळ पिकांचेच नुकसान करणार नाहीत, तर उघड्यावर असणाऱ्या जनावरांसाठी, गायी, म्हशी, शेळ्यांसाठीही मोठा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. शहरांमधील मोठे रस्ते नदीपात्रासारखे वाहू लागतील, जनजीवन विस्कळीत होईल आणि संपर्क यंत्रणाही कोलमडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही अहिल्यानगर, सोलापूर आणि लगतच्या परिसरातही वादळी वारा आणि गारपिटीचे संकट असल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक बदलणाऱ्या या हवामानामुळे निसर्गाच्या या भीषण हल्ल्यातून सावरण्याची संधी कोणाला मिळणार नाही. 5 वर्षांपूर्वी विदर्भात अशाच प्रकारचे संकट मे महिन्यात आले होते. गाढ झोपेत सगळे असताना सकाळी उठल्यावर घरांची छपरे उडून गेलेली दिसली. झाडे मुळासकट उपटून पडली होती. गाव एखाद्या पांढऱ्या चादरीसारखे गारांनी झाकलेले दिसत होते. पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. जनावरे जखमी झाली होती. तो भयंकर अनुभव आजही लोकांच्या काळजात धडकी भरवतो. आणि हवामान तज्ज्ञ सांगतात की तशाच प्रकारचे जीवघेणे संकट पुन्हा एकदा उंबरठ्यावर उभे आहे. पुण्यातील तज्ज्ञांनाही आकाशातील ढगांची लक्षणे साधी नाहीत असे वाटत आहे. येणाऱ्या काही मिनिटांतच तुमच्या दारापर्यंत भयंकर गारपीट येऊ शकते. आता सरकारने दिलेल्या 5 महत्त्वाच्या सूचना ऐकणे अत्यंत गरजेचे आहे. विजा चमकत असताना झाडाखाली अजिबात उभे राहू नका, कारण हा जीवघेणा निर्णय ठरू शकतो. घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा. व्होल्टेजमधील अचानक बदलामुळे मोठे नुकसान होऊ शकते. अत्यंत गरज नसल्यास घराचा उंबरठा सोडू नका. घरातच सुरक्षित राहा. फोनवर अजिबात बोलू नका, कारण विजा चमकत असताना फोनवर बोलताना विजेचे कनेक्शन खेचले जाते आणि वीज पडण्याचा धोका खूप जास्त असतो. जुन्या वाड्यांमध्ये आणि कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शक्य असेल तर पक्क्या घरात किंवा नातेवाईकांकडे जा. नदी नाल्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याचा वाढता वेग पाहून सतर्क राहावे. ढगफुटी झाल्यास पाणी अचानक वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. हे स्पष्ट आहे की महाराष्ट्राचा कानाकोपरा नैसर्गिक संकटाच्या विळख्यात सापडला आहे. केवळ बातमी ऐकण्याची वेळ नाही, आता स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव वाचवण्याची वेळ आहे. ही बातमी तुमच्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, मित्रांना आत्ताच शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचा जीव वाचू शकतो. लक्षात ठेवा, निसर्गाच्या कोपासमोर कोणाचेही काही चालत नाही. तुमची एक छोटीशी चूक मोठ्या विनाशाला कारणीभूत ठरू शकते. ही माहिती उपग्रहाच्या आधारे आणि हवामान विभागाच्या अपडेट्सवर आधारित आहे. त्यामुळे अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच शेती किंवा कामाचे निर्णय घ्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून हवामानाचे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचत राहील. सुरक्षित रहा, सावधान रहा. धन्यवाद.